गुरु येऊ गुरु ऐक ना, आपल्याला मेहताची पार्टीला पोचायचं आहे संध्याकाळी, आणि ते पण टाउन मध्ये. बाहेर खूप पाऊस पडतो, आपण लवकर निघूया. गुरु काय होतंय? डोकं दुखतंय का? डोकं नाही दुखणार तर काय होणार आहे आनंद? अरे ती शनाया माझ्या शेजारी राहायला आली रे, ईशाकडे. काय? ईशाकडे शेजारी? हो. का? आता मला काय माहिती, पण आता प्रॉब्लेम असा झालाय की आई बाबा, राधिका आणि सोसायटीतले सगळे लोक यांना असं वाटतं की याच्या मागे माझाच हात आहे. ते माझ्यावरच संशय घेत आहे. थांब, तिला चांगला धडा शिकवतो मी. थांब. आनंद रुक ना यार. काय तू नको ना सगळ्यांसमोर. तू बस बर बस. काय तिला प्रॉब्लेम? चांगली राहत होती ना तिथे. काय ते ती कोण? भक्तीकडे काय प्रॉब्लेम झाला तिला आता? अरे आता मला काय माहिती गुरु, मी ना एक सांगतो खरंच, ऐक माझं. तिला ऑफिस मधनं काढून टाक खरंच. न रहेगा बास ना बजेगी बासून. मी जेनीला जाऊन सांगतो. अरे आनंद नको ना यार, नको म्हटलं ना मी जेनीला जाऊन सांगतो तुला डोकेदुखीची गोळी द्यायला. और सुन, ये सरदर्द वगैरह ना, ये सब वो शनाया ही है, कोई और कारण नहीं. शनाया चली जाएगी ना, ये सब कुछ रहेगा ही नहीं, कुछ चला जाएगा खुद ब खुद उसके साथ. हा घ्या चहा. हा शाबाश. आपण ना सगळ्यांसाठी काहीतरी आणूया, म्हणजे समिधा, पंकज, राधिका, गुरुनाथचे आई बाबा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अथर्व. त्यासाठी ना मस्त कोट आणूया एक. चालेल? सगळ्या बिल्डिंगची यादी आहे माझ्याकडे. कोणाचे नाव सुटलेलं नाहीये, फक्त महाजनी काकांचं सोडून. म्हणजे का? अरे का महाजनी आपल्या बरोबर येणार आहेत काश्मीरला. मग आता त्यांची खरेदी ते करणार तिथे, मग त्यांच्यासाठी वेगळं आणायची काय गरज आहे? ते खरं विसरले होते मी. तू बघ बघते. बघ या काका, 100 वर्ष जगणार आहात तुम्ही. 100 वर्ष. या. असं जगून काय उपयोग आहे? अहो असं काय म्हणता? म्हणजे फर्स्ट क्लास काश्मीरला चाललोय आपण, फर्स्ट क्लास मजा करूया आपण. आपण नाही नाना, तुम्ही जाताय. म्हणजे हो नाना, आमचं कॅन्सल झालंय. हो असं काय? तुम्ही आम्हाला हा प्लॅन सांगितला म्हणून आपण ट्रिप ठरवली ना, मग असं काय म्हणताय? महाजनी काय झालं ते स्पष्टपणे सांगा बघू. काश्मीरमध्ये काय प्रॉब्लेम झालाय का? नाही हो, प्रॉब्लेम तिकडे नाही झाला, इथे झालाय आमच्या घरी. इथे म्हणजे? मिसेसना आर्थरायटिसचा खूप त्रास होतोय. ती ना तिकडे चालू शकणार नाही. अरे बापरे. पण आपण सगळे एकत्र चाललोय ना, आम्ही आहोत ना, करूया ना काहीतरी. असं काय? काहीतरी म्हणजे काय करणार? उगाच काहीतरी बोलू नको. नाही महाजनी, तुमची काळजी रास्त आहे. हो ना, आणि तिथे येऊन तुमच्या सगळ्यांच्या ट्रिप मध्ये व्यत्यय आणायचा आणि ट्रिपला येऊन हॉटेलमध्ये बसून राहायचं, याचा काय फायदा ना? नाही बरोबर आहे. कारण काय, आपण स्वाभिमानी माणसं, आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होतो हे आपल्याला पटणार नाही. बरोबर. पण एकदा वहिनीशी बोलून बघा ना. नाही आलं तर नाही, मग आता काय करणार? नाही नाना, नको. उगाचच जीवाची ओढाताण कशाला करायची ना. आणि या वयात ही अशी रिस्क नको. ज्या वयात जायला पाहिजे होतं त्या वयात गेलो नाही, आणि आता उगाच कशाला चोचली पुरवायचे ना. त्यावेळेला एकच ध्येय होतं नाना, मुलीला मोठं करायचं, पैसे मिळवायचे आणि मग मजा करायची. पण तेव्हा कळलं नाही, आपलं वय, आपलं तारुण्य आणि वेळ निघून गेलेली असते. हो महाजनी, काय तुम्ही म्हातारे वगैरे झालेले नाहीत हा? एकदम जेम्स बॉन्ड आहात, करणी बांड. हो, जेम्स बॉन्ड वरून मला आठवलं काय? नाना, आम्ही इथे थांबण्यात काही ईश्वरी संकेत तर नाही ना?
नाही हो नाना, माझं डिटेक्टिव्ह गिरीचं काम अजून चालू आहे. मी काय म्हणतो, तुम्ही काश्मीरला जाऊन या, मी इथे थांबतो. मिस्टर महाजनी एन गुलमोहर सोसायटी ॲज OO7 मिस्टर जेम्स. ताई आज अजून कोणीच आलं नाही. येतील. आज इथला पहिलाच दिवस आहे ना, लोकांना माहिती तर व्हायला पाहिजे ना. तरी पण ताई, बोनी तरी व्हायला पाहिजे होती. हो, व्हायला पाहिजे. होईल. आपण पण थोडेसे पेशन्स ठेवायलाच पाहिजे. लगेच थोडे सगळं मिळतं. आता आपण वस्तीत काम करत होतो तेव्हा आपल्याला वाटलं तरी होतं का आपण इथे एवढ्या मोठ्या दुकानात येऊ? नाही ना. राहू द्या, सावकाश सगळं मिळेल. फक्त पेशन्स ठेवायला पाहिजे. आपण आपलं काम करत राहायचं बस. हो ना. ते पण बरोबरच आहे. ताई रेवती ताई आल्या बघा. रेवती, किती उशीर. म्हटलं येते का नाही. आता तुझ्या दुकानात येणारच ना मी. असं नाही ग, तुला काम राहतं ना म्हणून म्हटलं. बर, तुला दुकान दाखवते. हे बघ, हे सगळे रॅक आहेत ना, त्या मालकांनीच दिल्यात आपल्याला. पुढच्या बाजूला आपली सगळी प्रोडक्ट्स लावायची आणि मागल्या बाजूला आपल्या बायका निवडण्याचं काढण्याचं सगळं काम करतील. म्हणजे कोणालाच त्रास नको ना. मस्त आहे ग दुकान. हा, एक मिनिट. काय रेवती, हे काम तुझ्यासाठी गिफ्ट. बरं, मला जरा 2 गरम मसाल्याची पाकिट. तुला काम काऊन म्हणजे आता दुकानात आल्यावर बोनी नको व्हायला. ताई, आलं आलं आपलं पहिलं गिराईक आलं. रेवती ताई घेणार म्हणजे बघा कशी रांग लागते. त्यावेळेला पण आपला इंटरव्ह्यू रेवती ताईंनी घेतला होता आणि आपली बरकत झाली. रेवती ताई लक्की आहेत आपल्यासाठी. हो ना, मग द्या त्यांना. हे घ्या. किती झाले? 140 रुपये. एक. काही झालं तरी हिचं दुकान चालू द्यायचं नाहीये मला. 4 चौघात अपमान केलाय माझा. असं सोडणार नाही मी हिला.